नमस्कार, मी पूनम गिड्डे. आपण पाहत आहात स्टार माय मराठी न्यूज. आपली बोली, आपली भाषा. नमस्ते. आज सिंह सेनेच्या माध्यमातून 4 ते 5 महिने झालं या तहसील कार्यालयावरती आपण राशन संदर्भात आपण प्रयत्न करतोय, पण एकदाही यांनी त्या आपल्या मागण्याला दाद घेतली नाही. मला एक सांगायचं, आता मागाशी कोण तर आजोबा आले होते, सकाळी त्यांनी सांगितलं सकाळी आतमध्ये गेलो पुरवठा अधिकाऱ्यापाशी, तर अक्षरशः त्यांनी हाकलून दिलंय. मला प्रशासनाला एवढं सांगायचं आहे, जर तुम्ही आमच्या जर नागरिकांना हाकलून द्यायचा प्रयत्न केला, तुम्हाला हाकलून द्यायला 2 मिनिटं लागणार नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी आता अधिकारी लोक काय म्हणतात, बाहेर जावा, ऑनलाईन करायचं असेल तर तुम्ही ही महासेवा केंद्रामध्ये बाहेर जावा. तर माझ्या म्हणण्याने हे काम तहसील कार्यालयाचं आहे, हे बाहेर जाऊन हे करायचं काम नाही. तर तुम्ही तुमच्या लेवलनं तुमच्या तहसील कार्यालयामध्ये कुठलंही काम करून द्यावं ही माझी विनंती आहे. कारण की हितनं हाकलून दिलेला माणूस किंवा नागरिक पुढे जाऊन ती काम करू शकत नाही. तो आपले जे डॉक्युमेंट आहेत ते घरी नेऊन फेकतोय आणि लक्ष देत नाही, आणि इथं आलं का हे अधिकारी लोक इथनं झटकावून टाकतात. तर हे सगळं बंद झालं पाहिजे, आणि जे पण तहसील कार्यालयामध्ये कामं करायचे ते इथंच झाले पाहिजेत. ही महासेवा केंद्रामध्ये जावा किंवा ती बाहेर कुठं नेट चालू आहे तिथं जावा, ही असली कारणं आम्हाला नको आहेत. जी तहसील कार्यालयामध्ये होणार ती इथंच झाली पाहिजेत, एवढंच मला सांगायचं आहे. थांबतो. विषय आहे महाराष्ट्राच्या बलात्काराच्या घटना घडत आहेत, त्याच्यासाठी मी पहिल्यांदा जाहीर निषेध करते. आणि आज आपण ज्या कारणासाठी इथे जमलेलो आहोत त्या कारणासाठी सुरुवात करते. माननीय तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे, साहेब तुम्हाला इथं बसणारं कोणी मोठ्या घराण्यातलं दिसतंय का हो? आज आम्ही जवळजवळ 15-20 वर्ष झालं जे आमच्या हक्काचं राशन आहे, जे आमच्या हक्काचं राशन ते सरकारनं आम्हाला देऊ केलंय, पण ते आमच्या पदरात पडत नाही. असं का? आज इथं बसलेल्या मंडळीकडे कुणाची केसरी कार्ड आहेत, कुणाची दारिद्र्यरेषेखाली पिवळी कार्ड आहेत, तरी सुद्धा त्यांना राशन मिळत नाही. सांगायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गावाच्या ठिकाणी पोलीस पाटील असतो, आणि त्या पोलीस पाटलाला गावातल्या प्रत्येक नस माहीत असते, गावाची कळ सगळी पोलीस पाटलाला माहीत असते की बाबा या लोकांना कुठले लोक कुठल्या पद्धतीचे आहेत, कुठल्या लोकांना काय कमी आहे, कुठलं गुन्हेगारी वृत्तीचं आहे, कुठल्या माणसामध्ये काय चाललंय, हे सगळं पोलीस पाटलाला माहीत असतं, पण ते PSI ला सुद्धा माहीत नसतं. तसंच आज माझं तहसीलदार साहेबांना सांगणं आहे, तुम्ही महसूल अधिकारी आहात आणि तुम्हाला तालुक्यातल्या गावात लोकांची नस माहीत असते की कुणाला राशन कार्डाची गरज आहे, कुणाला राशनची गरज आहे, कुणाला धान्य दिलं गेलं पाहिजे. आज विचार केला तर कितीतरी बोगस लोक आतापर्यंत फुकटचं राशन खात होते, ज्यांची पात्रता नसताना त्यांना राशन मिळत होतं. आणि इथं एखादं दुसरं कोणीतरी येत असतं बाबा तहसीलदार कार्यालयात, आणि तहसीलदार साहेबांना किंवा पुरवठा अधिकाऱ्यांना पुरवठा शाखेत जाऊन विनंती करत असतं, माझं राशन कार्ड मला आहे आणि मी पात्र सुद्धा आहे राशन मिळायला, पण मला राशन मिळत नाही. मग का मिळत नाही? तर त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की अजून यादी जाहीर झाली नाही, यादी आल्यानंतर यादीत बसतच नाही. तहसीलदार साहेब, ती यादी देण्याचं काम तुमचं आहे आणि त्याचा पाठपुरावा करण्याचं काम तुमचं आहे, म्हणून आज तुमच्या दारात आलोय आम्ही. आज महसूल खात्यातला सगळ्यात खालचा घटक म्हणलं तर आज तहसीलदार साहेब तुम्ही आहात, आणि तुम्हाला हा आमचा आवाज शासनापर्यंत सरकारपर्यंत पोहोचवलाच गेला पाहिजे. आज माझं शिंदे सरकारला सुद्धा सांगणं आहे, आताचं हे सरकार म्हणलं तर खरं सपशेल तोंडावर पडलेलं सरकार आहे, काहीही उपयोग नाही. आज नवीन योजना आणल्यात, लाडकी बहीण आणली, लाडका भाऊ आणलाय, लाडका मामा आणलाय, अनेक योजना आणल्या, ती पैसे येतात कुठून? आज या सगळ्या गोष्टी तुम्ही दिखाव्यासाठी करताय. निवडणुकीच्या तोंडावर फक्त ह्या गोष्टी केल्या जातात, निवडणूक आल्या म्हणून केल्या जातात. आज विचार करा, या माता भगिनी 15-20 वर्ष झालं जगत, त्याला राशन मिळत नाही. का मिळत नाही? त्यांच्या हातात त्यांना कोण आहे तू सांगा? हे राशनमध्ये मिळणारं धान्य हे लोक खाणार आहेत, आणि जी लोक राशनमधलं धान्य घेऊन कुठं दुसऱ्याला विकतात, जनावरांसाठी त्याचा वापर करतात, कोंबड्या कुत्र्यांसाठी त्याचा वापर करतात, अशा लोकांना राशन मिळतं. आणि जे गरीब आहेत का हो तुमच्याकडे मागणी करायला येतात, का तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही कधी? काय एखादा दुसरं माणूस आलं तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही? तुम्हाला सगळे असं घोळक्यानंच पाहिजेत का? आलोय आज घोळक्यात तुमच्याकडे, आणि अजून मोठ्या संख्येनं तीव्र निषेध करणार आहे की का आम्हाला मिळत नाही राशन. ते आमच्या हक्काचं आहे, आतापर्यंत ते आम्हाला का मिळालं नाही? पण इथून पुढे जाऊन विषय असा होतो की इथल्या खाल्ली चिडीमिरीचे जे असतात ना, तिथं राशन दुकानदार सुद्धा कधी काही वेळेस वरनं धान्य येत असतं, पण या लोकांना दिलं जात नसतं, कारण त्यांना माहीत असतं सरड्याची धाव फुटण्यापर्यंत ती लोक जाऊन कुठेपर्यंत जाणार आहेत? तहसीलदारपर्यंत जातील, त्यांच्या सुया साखळ्या असतात. मिळालेलं हे धान्य वरनं जरी आलं तरी खालच्या लोकांपर्यंत हे पोहोचलं जात नाही. मग हे मधल्यामध्ये गपला झालेलं धान्य जातं कुठं?
याचा सुद्धा शहानिशा होणं गरजेचं आहे. आज तहसीलदार साहेब, तुम्हाला खरं कळकळीची विनंती आहे की तुमच्या दारात आज राशनचे धान्य मिळण्यासाठी तुमच्या दारात असा मोठा हो फोडायला लागते. म्हणजे ही खेदाची बाब आहे. ह्या उलट तुम्ही गावोगावी जाऊन शेणा, चौकशी करून शेणा, निदर्शन करू शेणा, निरीक्षण करू शेणा, ही धान्य का मिळत नाही, कुठली लोक लाभार्थी आहेत, नक्की लाभार्थी कोण आहेत, बरेच लाभार्थ्यापर्यंत हा लाभ पोचतोय का, याची दक्षता घेणं गरजेचं आहे. तहसीलदार साहेब, आज तुमच्या दारात आम्ही आलोय, त्या लोकांसाठी आलोय. असे अजून बरेच लोक आहेत की फक्त पोटावर मोजणे इतकी उपस्थित आहेत, पण असे अनेक लोक आहेत की ती पात्र असताना सुद्धा त्यांना धान्य मिळत नाही. आमची शिवसेना एवढंच करून थांबणार नाही. याचा पूर्ण राज्य पातळीपर्यंत जरी पाठपुरावा करायला लागला तरी शिवसेना थांबणार नाही. शिवसेना तो पाठपुरावा करणारच आहे. याची दखल माननीय तहसीलदार साहेबांनी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळे उभा राहिलेले आपले राष्ट्रवादीच आहेत ना, बघायला पण आलेत काय? नाही ना. ताईंचा आवाज पोचला का तुमच्यापर्यंत? होय होय. तब्येत बरी नाही त्यांची सकाळपासून जरा. आज आपल्याला आपलं आंदोलन सांगोला तहसील कार्यालयावरती आपण कशासाठी काढले? काय मिळण्यासाठी? तर बोलायचं ऐकू नका, फक्त मला तुम्हाला बोलावं लागेल. कशासाठी काढले? तर या महाराष्ट्रातल्या नागरिकांना राशन मिळावं म्हणून जर या तहसील कार्यालयावरती जर मोर्चा काढावा लागत असेल तर याच्यासारखी लाजवानी कुठली गोष्ट आहे का? आहे का? मग आम्हाला या महाराष्ट्रातल्या नागरिकांना, या सांगोला तालुक्यातल्या नागरिकांना माझ्या पोटाला राशन मिळत नाही म्हणून जर या तहसील कार्यालयावरती जर मोर्चा काढावा लागत असेल तर या अधिकाऱ्यांना अक्षरशः लाज वाटली पाहिजे. वाटली पाहिजे का नाही? बरोबर ना? मग या अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे की बाबा रे, बाबा रे, या लोकांना इथं प्रत्येक वयोगटातली लोक आहेत इथं, बरोबर का? सगळ्या वयोगटातली लोक कशासाठी आलेत की आम्हाला राशन मिळत नाही म्हणून. जर राशन कार्डासाठी जर इथं मोर्चा काढावा लागत असतील तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव या महाराष्ट्रामध्ये कुठलंही असू शकत नाही असं मला वाटतं. या तुमच्या तालुक्याचा आमदार कोण? शहाजी पाटील, बरोबर का? आता मला समजलं की काय वर्ष, मला मध्ये समजलं की बंगला काय 2 कोटीचा का 3 कोटीचा बांधलाय, बरोबर ना? त्या आमदाराला अक्षरशः लाज वाटली पाहिजे शहाजी पाटलाला. जर इथं तू जर 3-3 कोटीचं जर बंगले बांधत असशील आणि इथल्या लोकांना जर राशन कार्डासाठी जर इथं मोर्चे काढावे लागत असेल तर असल्या आमदाराला लाज वाटली पाहिजे का नाही? पहिला तुमचा अन्नदाता कोण आहे, ज्याला आपण निवडून देतो तो प्रतिनिधी आमदार, त्या आमदाराची जबाबदारी पहिल्यांदा आहे. तालुक्यातला कुठलाही अधिकारी असो तो 3 वर्षासाठी तुमच्या तालुक्यामध्ये येतात आणि जे पुढची मंडळी त्यांना सांगतील, आमदार असो आणि कोणी असो, त्या पद्धतीने तो अधिकारी काम करत असतो. त्यामुळे इथं पहिल्यांदा विषय आहे या तालुक्याच्या आमदाराचा. या आमदाराला दिसत नाही का त्या आया बहिणींना राशन मिळत नाही, माझ्या लोकांना राशन मिळत नाही आणि राशनसाठी मोर्चा काढावा लागतोय. लाज वाटली पाहिजे पहिल्यांदा. आणि मला या शासकीय अधिकाऱ्यांना पण सांगायचं आहे, त्या राजकीय नेत्यांचं जर ऐकून ते जर सांगते तसे जर तुम्ही आमच्या संकट वागाल तर तुम्हाला ते महागात पडेल, बरोबर का? आम्ही नुसतं रस्त्यावर बसायला नाही आलो, जर गरज पडली तर रस्ता बंद पण करायला आलोय, बरोबर का? नुसतं बसायला आला इथं, वेळ पडली तर रस्ता बंद करण्याची ताकद पण आमच्याकडे आहे. एवढ्या शासनाला आणि या अधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे आणि त्या शहाजी पाटलांना पण मला सांगणं आहे, अहो झाडी डोंगर भरपूर केले तुम्ही. आता तालुक्यातल्या लोकांच्याकडे बघा, म्हणे चड्डू ठोकायला लागलेत की इथून पुढं माझ्या शेवटे तालुक्याला आमदारच नाही, तेही नागरिक ठरवतील, बरोबर ना? तुम्ही ठरवाल का नाही कोण जात आहे पुढचा आमदार? त्या आत्ताच्या आमदाराला एवढं सांगणं आहे की तातडीने या तालुक्यातली जी गोरगरीब जनता आहे, जी गोरगरीब नागरिक आहे ती, त्यांचं राशन तातडीने चालू झालं पाहिजे. प्रत्येक लोकांच्या वेगवेगळ्या समस्या आहे. कोण म्हणते माझं ऑनलाईन नाव दिसत नाही अजून, कोण म्हणते 12 अंकी नंबर आतापर्यंत आलेला नाही, कोण म्हणते मला माझं राशन विभक्त करायचं आहे, कार्ड विभक्त करायचं आहे, अधिकारी करून घेत नाहीत, बरोबर ना? अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. तर माननीय तहसीलदारांना माझं एवढं सांगणं आहे, आज हा मोर्चा शांततेच्या पद्धतीनं आहे
जर आमच्या या 10-15 दिवसात तालुक्यातल्या ज्या ज्या नागरिकांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या जर सोडवल्या गेल्या नाहीत तर माझी माणसं इथून पुढे अशी रस्त्यावर गप्प बसणार नाहीत, एवढं तुम्हाला सांगतो. आणि हा इशारा आहे शिवसेनेचा, हे त्या अधिकाऱ्यांना मी सांगतो. आणि हा तुम्ही जर नुसतं बघायची भूमिका घेत असाल तर तुमचा कुठलाच अधिकारी काम करणार नाही, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे ही लढाई तुमच्या हक्काची आहे, तुमच्या अस्तित्वाची आहे, लक्षात घ्या. आज राशन कार्डासाठी आणि राशन मिळण्यासाठी जर आम्हाला मोर्चे काढावे लागत असतील तर या हरामखोर आमदारांचं आम्हाला करायचं काय हो? बरोबर का? राशनासाठी आम्हाला मोर्चा काढावा लागतोय का? त्यामुळं माझं एवढं सांगणं आहे या तहसीलदारांना की बाबा रे, आमच्या ज्या ज्या नागरिकांच्या मागण्या आहेत त्या 15 दिवसाच्या आत सोडवल्या गेल्या पाहिजेत. आणि गावागावापर्यंत, ग्रामीण भागातल्या घराघरापर्यंत तुमचे अधिकारी गेले पाहिजेत. जर उद्या निवडणुकीची जर कारणं तुम्ही तोंडावर सांगितली, निवडणुका लागली आहेत, अधिकारी कमी आहेत, तर आम्ही ऐकून घेणार नाही. घेणार काय ऐकून तुम्ही? नाही. उद्या 2 महिन्यावरती निवडणुका आहेत, उद्या ते कारण देतील की बाबा रे, निवडणूक आहे, ते अधिकारी कमी पडायला लागले, ते आम्हाला इकडे काम लागले, तिकडे काम लागले. कुणी काय हे ना ऐकून घ्यायचं नाही. आमची कामं आधी पहिली करा आणि नंतर तुमच्या निवडणुका बघा. बरोबर का? आपल्या चॅनलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.